ते पेरे पाटलाचं ऐकलं का तुम्ही कधी? त्यांची भाषणं जरा ऐका. सगळं मिरची दळून देतो, 1 वर्ष महिलांना फुकट, हे दळून देतो, ते दळून देतो, हे करतो, ते करतो. तुमचा कचरा पण विकत घेते ग्रामपंचायत. सगळा खर्च ग्रामपंचायत करते. पहिला कचरा बाहेर टाकत. मी आता आलो ते सगळ्या रस्त्याने कचरा पडलेला आहे मानसी ग्राम. तर पेरे पाटलांनी काढलं की आम्ही कचराच विकत घेतो. आता कचरा विकत घेतो आणि पैसे मिळतात म्हटल्यावर आमच्या ज्या भगिनी आहेत त्या आपलाच नाही शेजारणीचा उचलून आणायला लागल्या आणि तिकडे द्यायला लागल्या. पण गावात स्वच्छ झाली. आणि मग हे इतकं सगळं चांगलं काम केल्यानंतर त्या पेरे पाटलांच्या ग्रामपंचायतीचा देशात नंबर लागला. 5 कोटीचं बक्षीस मिळालं ग्रामपंचायतीला. सगळे लावलेले पैसे ग्रामपंचायतीचे निघून आले. कायम स्वरूपाची व्यवस्था झाली. पण ही निवडणूक अशी आहे ना, त्या पेरे पाटलाचं पॅनल एवढ्याला लोकांनी ग्रामपंचायत मध्ये पाडलं. नुसतं पेरे पाटलाच नाही, मुलीला पाडलं. ते स्वतः उभे नव्हते राहिले. आणि विधानसभा तुम्ही लोकांनी पण तेच केलं. नाही म्हणजे तुम्ही म्हणजे आपल्या मतदारसंघातल्या लोकांनी ते आता 2004च्या निवडणुकीला मला नाही का 1500 मताच्या मताधिक्याने विजय केलं. अरे ते झालं, पण ज्या पद्धतीचं काम आपण करतो, खरं तर प्रचाराला पण नाही यायला लागलं पाहिजे. मलठणचं ग्रामीण रुग्णालय कोणामुळे झालं? रस्ते कोणामुळे चालले? पाणी कोणामुळे चाललंय? गावडे साहेब तुम्हाला एस्केप कोणी करून दिलं ना. भीमाशंकर कारखान्याने खर्च केला, आम्ही काही खिशातून नाही घातले. पण शेवटी शेतकऱ्याच्या शेतात पाणी गेलं पाहिजे ही भूमिका त्याच्यामध्ये होती. मला काही दुःख नाही त्याचं की मी कमी मताने निवडून आलो. पण मी एवढ्या कमी मताने निवडून आल्यावर मीच पक्षातल्या नेत्यांना सांगितलं आता मला काही मंत्री नाही व्हायचं. आता मला नाही मंत्री व्हायचं म्हटलं माझं काहीच नुकसान नाही. माझं आपलं काम चालू आहे. तेवढंच करा रात्रंदिवस. तुमचं पुरं व्हायचंच नाही कधी. आता कमी दिवस राहिले, तुम्ही काय मागू नका. आता तुम्हाला फक्त 100 पर्यंत पोहोचायचंय आणि मग जायचंय. रस्ता करतो मी आता, येतून बघायला तुमच्या बरोबर चंद्रराव. असं हे गंमत जम्मत आहे. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.